स्मार्ट मीटर सक्तीविरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे महावितरणला निवेदन, निर्णय मागे घेण्याची मागणी। राज्य सरकारने स्मार्ट इलेक्ट्रिक मीटर बसवण्याचा निर्णय तातडीने मागे घ्यावा, या प्रमुख मागणीसह भारतीय कम्युनिस्ट पक्ष संगमनेर तालुका काउन्सिलच्या वतीनं महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी महावितरण संगमनेर कार्यालयातील मुख्य अभियंत्यांना निवेदन देण्यात आलं। स्मार्ट मीटरच्या सक्तीमुळे सामान्य वीज ग्राहक, शेतकरी, कामगार व मध्यमवर्गीय नागरिकांवर अन्याय होत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे। निवेदनात म्हटले आहे की वीज ही प्रत्येक नागरिकाची मूलभूत गरज असून महाराष्ट्रातील बहुसंख्य नागरिक सामान्य, मध्यमवर्गीय, शेतकरी, मजूर व कष्टकरी आहेत। अशा परिस्थितीत स्मार्ट मीटरच्या नावाखाली खाजगीकरणाला चालना देणे आणि वीज ग्राहकांवर अतिरिक्त आर्थिक भार टाकणे अयोग्य आहे। सर्वोच्च न्यायालयात स्मार्ट मीटरची सक्ती केली जाणार नसल्याचे शासनाने स्पष्ट केले असतानाही अनेक ठिकाणी ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसवलं जात असल्याने नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे, असंही निवेदनात नमूद करण्यात आलं आहे। भारतीय कम्युनिस्ट पक्षाने पंजाब व तामिळनाडू राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्रातील स्मार्ट मीटर न बसवण्याचा निर्णय जाहीर करावा, सन 2014 पासून झालेली वीज दरवाढ मागे घ्यावी, वीज उद्योगाचे खाजगीकरण थांबवावे, घरगुती व शेतकरी ग्राहकांना विनाविलंब सामान्य मीटरद्वारे वीज पुरवठा सुरू ठेवावा, शेतीसाठी 24 तास अखंडित वीज द्यावी, नवीन वीज जोडणीसाठी स्मार्ट मीटरची सक्ती रद्द करावी, वीज विधेयक 2025 मागे घ्यावे, तसेच कृषी पंपासाठी सोलर योजनेची सक्तीही रद्द करावी, अशा प्रमुख मागण्या केल्या आहेत। हे निवेदन संगमनेर तालुक्यातील वीज ग्राहकांच्या वतीने सादर करण्यात आले असून शासनाने वीज ग्राहकांच्या हिताचा विचार करून स्मार्ट मीटरची सक्ती तात्काळ रद्द करावी, अन्यथा व्यापक लोक आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे। निवेदनावर कॉम्रेड प्रताप सहाने, कॉम्रेड दशरथ कारभारी हासे, कॉम्रेड माधव नेहे, कॉम्रेड ॲडव्होकेट ज्ञानदेव सहाने, कॉम्रेड भिका वाघ, कॉम्रेड सयाजी कानवडे, कॉम्रेड नारायण मेमाने, निवृत्ती दातीर, लहानू हसे यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे तालुका पदाधिकारी, किसान सभेचे प्रतिनिधी, तंबाखू कामगार युनियनचे पदाधिकारी व विविध संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते। महासत्ता न्यूज, संगमनेर।